राज्यातली सगळ्यात मोठी नगर परिषद म्हणून उदगीर नगर परिषदेचा उल्लेख आहे। जवळपास 40 सदस्य आणि एक नगराध्यक्ष अशी 41 सदस्यांची नगर परिषद आहे। तर काय चित्र आहे आजचं नगर परिषद उदगीर? उदगीर नगरपालिका हा लातूर जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपालिका आहे। उदगीर नगरपालिकेमध्ये 9 वर्षानंतर आज इलेक्शन होलेलं आहे। 9 वर्षाचं जे बॅकलॉग आहे, लोकांमध्ये उत्साह आहे इलेक्शन बद्दल, कारण 9 वर्ष वाट बघून लोकांना आता आपलं उमेदवार निवडा, आपल्या पक्षाला निवडून द्या। 4 वर्षाच्या काळामध्ये जे काय म्हणतात प्रशासन, 4 वर्षाच्या काळात जे प्रशासनाची जे मोनोपल्ली, हुकुमशाही गुंडगिरी पद्धतीनं 10 पट नळपट्टी, 10 पट घरपट्टी, बांधकाम परवाना 1% 3%, जे हुकुमशाही पद्धतीनं जे नगरपालिकेचा कारभार चालू होता, तिथं कौन्सिल नसल्यामुळे प्रशासनाची पूर्ण हुकुमशाही चालू होती। म्हणून लोकात उत्साह आहे की कवा नगरपालिकेत बॉडी येईल आणि आम्हाला जनतेला एक सहानुभूतीची लाट, श्वासोच्छ्वास जनता गुदमरून गेलेली होती। या उत्साहामध्ये उदगीरची जनता या 2 तारखेला आता मतदान करण्यासाठी उत्साही आहे। बरं, भाजपच्या वतीनं आज नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना उदगीरमध्ये यावं लागले, काय कारण सांगा? त्याचं कारणच हे आहे की 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बनसोडे साहेब हे अपयशी राहिलेले आहेत। त्याचं कारण सांगतो तुम्हाला, गेल्या विधानसभामध्ये उदगीरमध्ये बनसोडे साहेब मायनस आहेत, शहरात 23,000 मतांनी मायनस आहेत, म्हणून त्याला धडकी बसली, म्हणून तर ते भाजपची युती केले। तुम्ही बनसोडे साहेबाला माझा प्रश्न आहे, तुम्ही जे एवढे विकास केलो म्हणून जे दंडोरा पिटतात, तुम्हाला मग एकटं पॅनल थांबा करायचं होतं, तुम्हाला भाजपचा आधार घ्यायची गरज का पडली? कारण विधानसभेमध्ये तुम्ही मायनस आहात। तुम्ही जर उदगीर शहराचा विकास केला असेल तर मायनस कसं झाला असता? विकासाचं एक ढोंग आहे, तुम्ही विकास केला नाही। तुम्ही प्रत्येक पक्षात फोडण्याचं काम केलात, प्रत्येक जातीमध्ये फोड घालण्याचं तुमचं काम झालंय, म्हणून तुम्ही विधानसभेमध्ये तुम्हाला मतं दिली नाहीत उदगीर शहरातली जनता, म्हणून तुम्ही भाजपचा सहारा घेऊन युती करून थांबलात। एमआयएम किती जागांवर विजय होईल असा अंदाज आहे? आता एमआयएम 26 जागावर थांबलेले आहेत। आमचे 12 ते 13 जागेवर विजय होण्याचा आमचा संकल्प आहे। आम्ही 7 वार्ड टार्गेट केलेले आहेत, जे आमच्या विचाराचे आहेत। त्याच्यात आम्ही काम करून आमचे 12 ते 15 नगरसेवक याची शक्यता आहे। बाकीचं लोड होणार माझा